नमस्कार, स्वागत आहे तुमचे आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर। आजची खास बातमी जाफराबाद शहरातून। अल्पवयीन वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत 7 अल्पवयीन चालकांना पकडण्यात आले आणि एकूण 51,000 रुपयांचा दंड वसूल झाला। पालकांना सुद्धा चेतावणी देण्यात आली आहे। चला सविस्तर जाणून घेऊया ही बातमी। जाफराबाद तालुक्यात गेल्या काही दिवसांत अल्पवयीन वाहन चालकांमुळे अनेक अपघात घडत होते। या अपघातांमध्ये चालक स्वतः जखमी होत होते आणि इतर लोकांनाही इजा होत होती। या तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या। यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशाने 10 सप्टेंबर रोजी जाफराबाद शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचा उद्देश असा होता की अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याच्या धोक्यांबाबत जागरूक करणे आणि कायद्याचे उल्लंघन रोखणे। मोटर वाहन कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलांना वाहने चालवण्यास मनाई आहे। तरीही अनेकदा पालकांच्या दुर्लक्षामुळे हे घडते। या मोहिमेत जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ ठाकरे, हेड कॉन्स्टेबल प्रभाकर डोईफोडे, कॉन्स्टेबल विजय जाधव, कॉन्स्टेबल संदीप गवई आणि चालक राम मोरे यांनी सकाळपासूनच शाळा, कॉलेज आणि शहरातील प्रमुख चौकांवर तपासणी केली। परिणामी शहरात 7 अल्पवयीन मुले वाहने चालविताना आढळली। ही मुले आणि त्यांची वाहने पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली आणि त्यांच्या पालकांना तात्काळ बोलावले गेले। अल्पवयीन चालकांना मोटर वाहन कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले। त्यांना वाहन चालवण्याचे धोके समजावून सांगितले गेले आणि भविष्यात अशी चूक न करण्याबाबत समज देण्यात आली। पालकांनाही त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देण्यात आली। या कारवाईत एकूण 51,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला, ज्यात अल्पवयीन चालकांवर 38,000 रुपये दंड आहे। उर्वरित रक्कम इतर वाहन उल्लंघनांमुळे वसूल झाली। पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी कारवाईविषयी सविस्तर माहिती दिली आहे। ऐकूया त्यांचे म्हणणे। आज पोलीस स्टेशन जाफराबाद हद्दीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने तसेच अपर पोलीस अधीक्षक नोपाणी साहेब आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्री कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनला नाकाबंदी आयोजित केलेली होती। हा एक स्पेशल ड्राईव्ह होता। यामध्ये जे 18 वर्षाखालील बालके मोटरसायकल चालवतात अशा बालकांविरुद्ध कारवाईची मोहीम होती। या मोहिमेमध्ये आम्ही 4 मोटरसायकलवर कारवाई केलेली आहे आणि त्यांना 23,000 रुपये दंड हा ठोठावलेला आहे आणि इतरही वाहनांवर 8 वाहनांवर कारवाई करून विना परवाना वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून तसेच इतरही कलमा अंतर्गत कारवाई करून 12 वाहनांवर आम्ही मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे। याद्वारे आम्हाला हेच सांगायचं आहे की नागरिकांनी त्यांच्या 18 वर्षाखालील विना परवाना असलेल्या बालकांना कोणतीही मोटरसायकल चालवायला देऊ नये। योग्य वय झाल्यानंतर त्यांचा कायदेशीर परवाना काढूनच झाल्यानंतर त्यांना चांगले प्रशिक्षण मिळाल्यानंतर वाहन चालवायला देणे कायदेशीर आणि त्याच्या संरक्षणासाठी योग्य राहील हाच माझा त्याच्यासाठी सल्ला आहे। अशाच प्रकारे या अशा 18 वर्षाखालील बालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई ही नियमितपणे चालू राहणार आहे आणि यांना कायदेशीररित्या यामध्ये जर परत दुसऱ्यांदा आढळून आले तर याच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत। जाफराबाद पोलीस प्रशासनाने अशा मोहिमा सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। रस्त्यावरील सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी आहे। पालकांनी आपल्या मुलांना वाहन चालनापासून रोखावे आणि कायद्याचे पालन करावे। जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये तुमचे मत सांगा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा अपडेट्स तुम्हाला